इस्पुर्ली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फिर्यादी संतोष बळवंत पाटील यांच्या मालकीची स्प्लेंडर मोटारसायकल 19 ते 20 मे 2024 दरम्यान चोरीस गेली होती। या गुन्ह्याच्या तपासात यापूर्वी ऋषिकेश उर्फ गणेश उमेश पाटील आणि अक्षय चंद्रकांत पाटील यांना अटक करण्यात आली होती। मात्र संशयित आरोपी सुहास उर्फ स्वप्नील नामदेव चव्हाण हा पसार होता। इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पथकानं त्याला पुणे इथं कोबिंग ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं साथीदारांसह सन 2023 ते 2024 या कालावधीत आजरा, भुदरगड, राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काजू फॅक्टऱ्यांमध्ये तसंच घरफोड्या केल्याचीही कबुली दिली आहे। या टोळीनं सुमारे 8 लाख रुपये किमतीचा कच्चा आणि तयार काजू माल चोरी करून तो कराड इथल्या फॅक्टरीत विक्री केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणात मंदार कदम, अजय शिंदे, स्वागत लोकरे, राजू उर्फ विशाल असणेकर आणि अक्षय जगताप यांचा सहभाग होता। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील रोख रक्कम 1,10,000 रुपये, एक 4 चाकी आणि एक दुचाकी वाहन असा एकूण 2,40,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। या टोळीशी संबंधित करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एकूण 7 गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला असून इस्पुर्ली पोलीस पुढील तपास करतायत।